नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DMIS अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी तर हा जो आपला सब्जेक्ट आहे याचे लेक्चर सध्या चालू करत आहोत आणि सुरुवात आपण बेसिक्सपासून करणार आहोत. कारण कसं बऱ्याच लोकांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात आणि ते काय करतात, डायरेक्ट रेफरन्स बुकमधले जे काही एक्झामच्या अँगलने चॅप्टर असतात ते वाचतात, पण कन्सेप्ट जर क्लिअर झाले नसतील तर मग काय होतं, कधी कधी क्वेश्चन फिरून येतो आणि मग तिथं बऱ्याच विद्यार्थ्यांची गडबड होते. आणि तुम्हाला आजकाल कळलंच असेल की इकॉनॉमिक्समध्ये कशा प्रकारे थोडेसे अनालिटिकल, थोडेसे डीप जाऊन प्रश्न विचारत आहेत, राईट. म्हणजे तुम्हाला इन केस जर ज्यांनी राज्य सेवेचा मुख्य परीक्षा दिली असेल त्यांना माहित असेल की GS4चा पेपर मागच्या 1-2 वर्षामध्ये किती चेंजेस झाले. म्हणजे मागच्या वर्षी लिटरली मुलांना 50च्या आसपास मार्क पडलेले आहेत आणि यावर्षी तर त्याच्यावरून बेकार पेपर होता. तुम्ही जर मार्केटमध्ये मार्क ऐकले तर तुम्हाला कळून जाईल की GS4 हा किती एक प्रकारचा भीती घालवणारा टॉपिक झालेला आहे, म्हणजे काय सब्जेक्ट झालेला आहे. आणि प्रिलिमच्या अँगलने विचारलं तर आता तुम्हाला माहितीच असेल की आता ज्या एक्झाम होत आहेत लेटेस्ट त्याच्यामध्ये पण इकॉनॉमिक्समध्ये थोडंसं ते काय करतायत, कन्सेप्च्युअल अँगलने, अनालिटिकल अँगलने पण प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे ट्रॅडिशनल जो त्यांचा क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न होता तो थोडासा चेंज झालेला दिसतोय. त्याच्यामुळे तुम्हाला कन्सेप्च्युअली साऊंड असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच आपण आपल्या लेक्चरमध्ये ते कव्हर तर करणारच आहोत. म्हणजे फॅक्च्युअल डेटा तर आहेच आहे, प्लस कन्सेप्च्युअल डेटा, ह्या दोन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये विचार करून आपण लेक्चरचं डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे. आपण सगळं जे लेक्चर घेणार आहेत आपण हे डिजिटल, आपलं जे काही पॅड तुम्हाला दिसतंय डिजिटलवरच आपण घेणार आहेत आणि मी तुम्हाला जे काही शिकवणार आहे ते तुम्हाला हँड रिटन शिकवणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातील. तर होप सो सुरुवात करूया आपण इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी बसणं. ठीक आहे. तर इकॉनॉमिक्स म्हणजे काय, तर आपण आपल्या सर्वसामान्य भाषेचं मत आपल्याला काय होतं, अर्थशास्त्र, राईट. तर अर्थशास्त्र, तर शास्त्र म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शास्त्र म्हणजे काय, तर सायन्स, बरोबर. शास्त्र म्हणजे काय, तर सायन्स. एखाद्या विषयाचा तुम्ही जे स्टडी करता त्याचा सायंटिफिकली स्टडी करता, बरोबर, शास्त्रदृष्ट्या अभ्यास करता. आता सायन्स लक्षात घ्या, म्हणजे अर्थशास्त्राचा जर आपण विचार केला तर हे काय असतं, तर ज्या काही आपल्या मानवाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रिया असतील, राईट, आर्थिक आर्थिक क्रिया असतील किंवा आपण वित्तीय म्हणतो. आता हे बघा, आर्थिक आणि वित्तीय मध्ये बरेच ओव्हरलॅपिंग असतं. त्यास तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चॅप्टर शिकाल त्यास तुम्हाला कळून जाईल. तर जे काय आपल्या आर्थिक म्हणा किंवा ज्या आपल्या वित्तीय प्रक्रिया असतील त्यांचा जो आपण स्टडी करतो त्याला थोडक्यामध्ये आपण काय म्हणतो, इकॉनॉमिक्स असं सिंपल भाषेमध्ये म्हणतो. ठीक आहे. आता टेक्निकल डेफिनेशन आपल्याला कोण विचारणार नाहीये आणि विचारली तरी तुम्हाला ते लॉजिकली कळून जाईल. ठीक आहे. तर आपण इथं काही इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला PhD करायची नाही, राईट. तर आपल्याला सिंपल सिंपल गोष्टी सिंपल भाषेमध्ये शिकून घ्यायच्या. तर इकॉनॉमिक्स या गोष्ट कळली तुम्हाला, म्हणजे काय, इकॉनॉमिक्स तुम्हाला मी सांगितलं एक प्रकारचं शास्त्र आहे आणि या शास्त्रामध्ये आपण काय स्टडी करतो, तर माणसाच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक किंवा वित्तीय वेगवेगळे प्रक्रिया असतील किंवा क्रिया असतील यांचा आपण याच्यामध्ये स्टडी करतो, बरोबर. तरी झालं तुमचं इकॉनॉमिक्स. आता लक्षात घ्या, आपण आपल्याला माहिती की जेव्हा आपण MPSC मध्ये कुठला सब्जेक्ट स्टडी करतो त्याचा आपण डीप मध्ये जाऊन स्टडी करतो. म्हणजे कसं, तो शब्द कुठून आला बुवा, त्याला कुठल्या सायंटिस्टने शोधलं, त्याचा मिनिंग काय होता, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर लक्षात घ्या, इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे कुठला, इकॉनॉमिक्स, तर हा जो शब्द आलाय ना लक्षात घ्या, तर त्या ग्रीक शब्दापासून आलाय आणि त्या शब्द आहे तो म्हणजे तुमचा ऑइकोनॉमिया. तो शब्द कुठल्या, लक्षात घ्या, ऑइकोनॉमिया. आता तुम्हाला एवढं बेसिक कोणी एक्झाम मध्ये विचारणार नाही, पण तुम्हाला गोष्टी माहित पाहिजेत म्हणून तुम्हाला मी सांगत आहे, राईट. तर ऑइकोनॉमिया म्हणजे काय, तर या शब्दाचं लिटरल मिनिंग जर तुम्ही पाहिलं तर ते होतं, लक्षात घ्या, हाऊस होल्ड मॅनेजमेंट. म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही घरगुती व्यवस्थापन. तर ऑइकोज म्हणजे काय, तुमचं होम किंवा हाऊस, आणि नॉमिया म्हणजे काय, तर तुमचा मॅनेजमेंट किंवा एखादा रूल म्हणतो आपण त्याला, राईट. हे झालं तुमचं मॅनेजमेंट किंवा एखादा रूल, म्हणजे घराचा कारभार थोडक्यात पाहणे. आता घराचा कारभार पाहताना ऑब्व्हियसली आर्थिक प्रक्रियाचा विचार करावा लागतो. तर अशा अँगेल इकॉनॉमिक्सच्या शब्दाचं मिनिंग आलेलं आहे, राईट. आणि लक्षात घ्या, इकॉनॉमिक्स याने थोडीशी मॉडर्न कन्सेप्ट आहे. मॉडर्न कन्सेप्ट म्हणजे काय, थोडक्यात ही आधुनिक इतिहासामध्ये आपण त्याला इकॉनॉमिक्स असं म्हणतो. म्हणजे मॉडर्न कन्सेप्ट आहे ते प्रकारे. पण पूर्वीच्या काळी म्हणजे कसं माहितीये का, जवळपास 19व्या शतकापर्यंत त्याला काय म्हणायचे, त्याला ऍक्च्युली पॉलिटिकल इकॉनॉमिक्सच पार्ट होता तो, राईट. म्हणजे तुमचं तुम्ही पॉलिटिकल सायन्स शब्द ऐकला असेल तर पॉलिटिकल सायन्सच प्रकारे तो पार्ट होता. पॉलिटिकल इकॉनॉमी, पॉलिटिकल सायन्सची एक ब्रांच येते म्हणजे पॉलिटिकल इकॉनॉमी. ठीक आहे. तर राजनैतिक अर्थशास्त्र याचा तो एक प्रकारची ब्रांच होती, पण आता त्याला आपण सेक्रेट इकॉनॉमिक्स मधून असं स्टडी करत असतो. ठीक आहे. तर हे झालं तुमचं इकॉनॉमिक्स.
म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये आपण काय स्टडी केलं तर आपण थोडंसं काय केलं, सायंटिफिकली स्टडी केलं. आता सायंटिफिकली स्टडी करत असताना आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीजचा स्टडी करतो. म्हणजे काय थिअरीज म्हणजे काय, ते वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रिन्सिपल्स, राईट. प्रिन्सिपल्स म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारची तत्व असतील. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय करतो, मॉडेल्स असतील, राईट. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिमान, मराठीमध्ये आपण त्याला प्रतिमान म्हणतो. आणि काही रूल्स असतील, म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे नियम. तर या सगळ्यांचा स्टडी आपण कशामध्ये करतो, तर आपण इकॉनॉमिक्स मध्ये करतो. पुन्हा सांगतो मी, थिअरीज म्हणजे सिद्धांत, प्रिन्सिपल म्हणजे काय तर तुमचे तत्व, मॉडेल्स म्हणजे प्रतिमान, आणि रूल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नियम. अशा भरपूर सगळ्या गोष्टींचा आपण सायन्सच्या अँगलने करत असतो, म्हणून त्याला इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणाल की इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी मध्ये काय फरक आहे, तर इकॉनॉमिक्स थोडंसं कसं झालं मित्रांनो, थोडंसं टेक्निकल झालं, त्या थोडंसं थेरॉटिकल पार्ट झाला. पण इकॉनॉमी मध्ये आपण काय करतो, लक्षात घ्या, इकॉनॉमी मध्ये आपण प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार करतो. म्हणजे ज्यावेळेस आपण इकॉनॉमिक्स ह्या थिअरीला प्रॅक्टिकल मध्ये टाकतो, जे काही तुमचा रिझल्ट येईल तो झाला तुमचा इकॉनॉमी. म्हणजे आपण इंडियन इकॉनॉमी म्हणतो बघा, राईट. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था, म्हणजे इकॉनॉमीला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, अर्थव्यवस्था म्हणतो, बरोबर. आपण त्याला अर्थशास्त्र नाही म्हणत. हा, म्हणजे अर्थशास्त्रात आपण स्टडी करतो ती गोष्ट वेगळी, पण इंडियन इकॉनॉमीचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्याचा आपण प्रॅक्टिकली काय होत आहे त्या गोष्टींचा आपण याच्यामध्ये विचार करत असतो, ते म्हणजे तुमची भारतीय अर्थव्यवस्था, राईट. तर आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी दोघांचा स्टडी करायचा सायमल्टेनियसली. जिथं जिथं गरज येईल तुम्हाला तुम्हाला सांगितलं की जिथं कुठे थिअरीज असतील, कुठे तुमचे प्रिन्सिपल असतील, कुठे तुमचे मॉडेल्स असतील, राईट, कुठे रूल्स असतील, हे सगळं आपण याच्यामध्ये स्टडी करतोय. त्याच्याबरोबर आपण काय करतोय, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ऍक्च्युअली काय होतंय त्याचा पण याच्यामध्ये स्टडी करत आहोत, राईट. तर हे झालं तुमचं काय, इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी बद्दलचे काय थोडेसे फार बेसिक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, तर आपण तुम्हाला जसं मी सांगितलं की आपण काय करतो म्हणजे बेसिक स्टडी करत आहोत, राईट. बेसिक स्टडी करत असताना आपल्याला काय करायचंय, तर काही अजून काही बेसिक गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचा आपण याच्यामध्ये पाहूया. एक सेकंड, मी थोडीशी काय करतो, ही स्क्रीन थोडीशी, एक सेकंड याला मी लॉक करून, हा. तर आपण काय करत आहोत, इकॉनॉमिक्सची बेसिक पाहतो, राईट. आता तुम्हाला इकॉनॉमिक्स इकॉनॉमी मधला डिफरन्स सांगितला मी, त्याचे बेसिक सांगितले. तर आपल्याला काय स्टडी करायचं मित्रांनो, लक्षात घ्या. आता आपल्याला आता स्टडी करायचे म्हणजे तुमचे इकॉनॉमिक्सचे जे काही वेगवेगळे बेसिक्स आहेत ते अजून. आता इकॉनॉमिक्सचे काय होतं ना, आपण दोन वेगवेगळे ब्रांचेस करतो. ब्रांचेस, इकॉनॉमिक्स म्हणजे काय आपल्याला अर्थशास्त्र माहिती आहे, तर इकॉनॉमिक्सचे आपण काय केले, वेगवेगळे ब्रांचेस केले. तर कुठले केले, तर दोन ब्रांचेस लक्षात घ्या. एक असतं तुमचं मॅक्रो इकॉनॉमिक्स, कुठलं असतं मॅक्रो, आणि दुसरं असतं तुमचं मायक्रो. एक असतं तुमचं मायक्रो, दुसरं असतं मॅक्रो. मॅक्रो म्हणजे काय, तर मराठीमध्ये याला म्हणतात, लक्षात घ्या, स्थूल अर्थशास्त्र, स्थूल. आणि मायक्रो म्हणजे काय, याला म्हणतो आपण मराठीमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र, ठीक आहे. तर जर तुमचे वेगवेगळे ब्रांचेस. आता मायक्रो मायक्रोचा आपण काय करूया, थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करूया. एक सेकंड, हा, ठीक आहे. आता मॅक्रो म्हणजे काय, तर तुम्हाला नावातच मंगल असेल, याच्यामध्ये काही गोष्टी मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. म्हणजे बघा, मी तुम्हाला काही गोष्टी ना खूप काही गावठी भाषेत सांगणार आहे. जर कारण तुम्हाला टेक्निकल गोष्टी जर टेक्निकल भाषेत सांगितल्या ना, तर मग ते पुस्तक वाचतानाच बेटर आहे ना तुमच्यासाठी. तुम्हाला आपण काय करणार आहे, काय काय ठिकाणी थोडंसं गावठी भाषा बनवू आपण, जेणेकरून का आपल्यापैकी माहिती आहे बऱ्याच विद्यार्थी जे आहेत थोडं ग्रामीण भागातून आलेले असतात, तर त्यांना इकॉनॉमिक्सची गोष्ट त्यांनी कधीतरी काठावर पास केलेली असते किंवा त्यांना आवडतच नाही सब्जेक्ट, खरं सांगायचं तर, राईट. तर इकॉनॉमिक्स थोडासा किचकट सब्जेक्ट आहे, त्यामुळे बरेचसे लोक काय करतात, हा सब्जेक्ट वाचायला पण थोडंसं बोरिंग असतं बऱ्याच जणांना, त्यामुळे बरेचसे काही पार्ट स्किप पण करून टाकतात. पण खरं सांगू तुम्हाला, एकदा कन्सेप्ट कळाली ना, याच्यासारखा सब्जेक्ट दुसरा कुठलाच नाही. म्हणजे तुम्ही इव्हन पॉलिटीला पण फिट करू शकता इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर, ठीक आहे. तर तुम्हाला आता मी काय सांगत आहे, इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमीचा डिफरन्स सांगितलं. आपण आता काय करतोय, इकॉनॉमिक्सचे आपण वेगवेगळे ब्रांचेस पाहत आहोत किंवा आपण त्याचे सब टाईप पाहत आहोत. तर एक पहिला आहे तुमचा मॅक्रो, दुसरा आहे तुमचा मायक्रो. तर मॅक्रो मध्ये काय करतो आपण, मोठ्या मोठ्या गोष्टी, ठीक आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणजे काय, तर जे काय तुमचं पूर्ण राष्ट्रीय अर्थव्यवस्था आपली असते, त्याच्यामध्ये आपण काय विचार करतो, आपण पहिलं पाहतो तुमचे नॅशनल इन्कम म्हणजे काय, तुमच्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, बरोबर का.
तुम्ही एखाद्या देशामध्ये गेला आणि तुम्हाला शक्यतो काय विचारतात, तुमच्या देशाचं काय चाललंय सध्या, तुमच्या इकॉनॉमी किती आहे बुवा, राईट. म्हणजे कसं आपण विचारतो ना गावाकडे पाऊस पाणी कसं आहे, तर तुम्हाला बाहेर गेला काय विचारतात, तुमची कंट्रीमध्ये ठीक आहे का, म्हणजे गव्हर्नमेंट परफॉर्म करते का, जीडीपी सध्या किती बुवा, असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, राईट. ते झालं तुमचं राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यानंतर तुमच्या देशामध्ये एम्प्लॉयमेंट किती आहे, म्हणजे काय, तर रोजगार. आता बघा मी तुम्हाला मराठीमध्ये पण शब्द सांगणार आहे, इंग्लिशमध्ये पण सांगणार आहे. जर शब्द मी इथं मराठीमध्ये सांगितला तर तुम्ही शक्यतो काय करा, तुम्ही लिहित असताना काय करता, लेक्चर पाहत असताना आपण तसं पण अनलिमिटेड व्ह्यू दिलेला आहे सगळ्यांना, बरोबर. तुम्ही लेक्चर पाहत असताना काय करा, इंग्लिशमध्ये पण मिनिंग लिहून घ्या, मराठीमध्ये पण लिहून घ्या, कारण काय सांगता येत नाही आजकाल. आय काय करतं, कधी कधी एखाद्या शब्दाचं म्हणजे क्वेश्चन मध्येच देताना इंग्लिश शब्द देतं, त्याचा मराठी मिनिंग देत नाही, तर त्याचं मराठी मिनिंग देतं, सॉरी मराठी शब्द देतं पण त्याचं इंग्लिश मिनिंग देत नाही. तुम्हाला ते दोन्ही गोष्टी माहित असाय म्हणून मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगत चालणार जिथं गरज असेल तिथं. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तुमचं इन्कम म्हणजे नॅशनल इन्कम. रोजगार म्हणजे काय, ते एम्प्लॉयमेंट, राईट. तर याचा एक विचार करतो. त्याच्यानं आपण गोष्टी विचार करतो ती म्हणजे तुमची किंमत वाढ, म्हणजे काय, तुमचं जे काय प्राइस लेवल आहे तुमचं प्राइस इन्क्रीज होतं, म्हणजे इन्फ्लेशन वगैरे असेल ते आपण याच्यामध्ये स्टडी करतो. म्हणजे प्राइस इन्कम होत असेल, प्राइस इन्क्रीज होत असेल त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो, त्याचा आपण याच्यामध्ये स्टडी करतो. म्हणजे थोडक्यात गावठी भाषेत सांगायचं महागाई, आपल्या देशामध्ये महागाई वाढली आपण म्हणत असतो काय, राईट. त्याच्यानंतर मागणी पुरवठा म्हणजे काय, डिमांड सप्लाय जो तुमची चेन असते त्याचा जो गॅप असतो तो बऱ्यापैकी चाललाय का नाही. तर या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याला माहिती, या मोठ्या प्रकारच्या गोष्टी आपण गावातल्या भाषेत स्टडी करतो का याच्यामध्ये, म्हणजे मला काय म्हणायचंय थोडक्यामध्ये, तर आपण विचार करताना काय करतो, आपण देशाच्या लेवलवर विचार करतो. आता महागाई वाढली म्हणजे फक्त काय एका गावात महागाई वाढणार आहे का, नाही. जवळपास शक्यतो पूर्ण राज्यामध्ये म्हणा किंवा पूर्ण देशामध्ये महागाई वाढते, राईट. रोजगाराचा आपण विचार केला तर आपण पूर्ण देशाचा विचार करतो, आपण म्हणतो की सध्या देशामध्ये बेरोजगार खूप वाढलेत, राईट. त्या देशामध्ये सध्या देशाचा जीडीपी खूप वाढलाय असं आपण म्हणतो. तर आपण काय करतो त्याच्यामध्ये मोठ्या अँगलने स्टडी करतो, मॅक्रो लेवलला स्टडी करतो, म्हणून आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो, असं लक्षात घ्या. आता मायक्रोमध्ये त्याच्या उलट्या करायचं. मॅक्रोमध्ये कसं होतं, तुम्ही देशाच्या अँगलने विचार केला, मायक्रोमध्ये थोडंसं काय करायचं, थोडंसं मायक्रो लेवल म्हणजे सूक्ष्म लेवलने विचार करायचा. म्हणजे काय, जो काय आपण एखादा पर्टिक्युलर उपभोक्ता असेल म्हणजे कंझ्युमर असेल आपण त्याच्या अँगलने विचार करायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही काय करताय, तुम्ही ऍज अ कंझ्युमर म्हणून विचार करता. तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्ही काय झाला, कंझ्युमर झाला ना, एक प्रकारचा उपभोक्ता झाला, तुम्ही वैयक्तिक उत्पादक झाला किंवा तुम्ही वैयक्तिक उपभोक्ता झाला. त्या अँगलने आपण ज्यावेळेस विचार करतो आपण त्याला म्हणतो, लक्षात घ्या इथं मी लिहितो याच्यामध्ये तुम्हाला लक्षात हे तुमची वैयक्तिक तुमचा उपभोक्ता किंवा उत्पादक, जर आपण यांच्या अँगलने विचार जर केला तर आपण याला काय म्हणतो, लक्षात घ्या मित्रांनो, मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. ठीक आहे. तर याला तुमचं मायक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट. पुढचं तुमचं आता फॅक्टर आहे तुमचा, म्हणजे तुमचा कुठला, तर याची सुरुवात कोणी केली. तुम्हाला जसं मागाशी सांगितलं मी की आपण कुठल्याही सब्जेक्ट स्टडी करत असताना त्याची सुरुवात कोणी केली, त्याचं मिनिंग काय बुवा, या सगळ्या गोष्टीचा आपण स्टडी करत असतो. तर मायक्रो इकॉनॉमीचा आपण जर विचार केला तर सुरुवात देखील ते लक्षात घ्या, देखील ती माल्थस नावाचा तो एक सायंटिस्ट होता, आपण त्याला सायंटिस्ट म्हणू, कारण कसं आहे, जो कोणी सायन्स स्टडी करतो, इकॉनॉमिक्स ऑलरेडी एक प्रकारचा सायन्स आहे, बरोबर. सायन्स स्टडी करणारा आपल्यासाठी सायंटिस्ट असतो. त्याची सुरुवात केली ते लक्षात घ्या तर माल्थस नावाच्या सायंटिस्टनी. आणि जर मायक्रो इकॉनॉमिक्सचा आपण जर विचार केला तर त्याचा स्टडी केला लक्षात घ्या सुरुवातीला तर ऍडम स्मिथ नावाचे का पॉलिटिकल थिंकर म्हणा, त्याला इकॉनॉमिक्स म्हणा, त्या सायंटिस्ट म्हणा आपल्या भाषेमध्ये, राईट. तर यांनी त्याला सुरुवात केली होती. ठीक आहे. हे झाले तुमचे दोन लोक. कोण, तर आपण त्याला सांगितले की कुणी कुणीला सुरुवात केली होती. आपण आता पुढे पाय म्हणजे तुमचं काय, तर याच्यामध्ये नेमकं काय येतं आपण याच्यामध्ये बघा, आपण थोडंसं कम्पॅरेटिव्ह स्टडी करतोय जेणेकरून तुम्हाला थोडीशी गोष्टी लक्षात यावा, राईट. आता फापट पसार याच्यामध्ये आपल्या लेक्चरमध्ये द्यायचं नाहीये, त्या अंगाने तुम्हाला सांगितलं की आपण थोडंसं कम्पॅरेटिव्ह स्टडी करूया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल, राईट. आता तुमचं मॅक्रो इकॉनॉमिक जे असतं ना, मॅक्रो इकॉनॉमिक्स ते कसं असतं लक्षात घ्या, ते थोडंसं राष्ट्रनिष्ठ असतं. राष्ट्रनिष्ठ म्हणजे आपण काय पूर्ण राष्ट्राचा विचार करतो, आपण एका व्यक्तीचा विचार करत नाही. त्याच तुलनेत जर आपण मायक्रो इकॉनॉमिक्सचा विचार केला म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार जर केला तर ते असतं लक्षात घ्या मित्रांनो, ते असतं तुमचं वस्तुनिष्ठ किंवा तुमचं ते व्यक्तिनिष्ठ, बरोबर. व्यक्ती किंवा वस्तूच्या अंगाने आपण विचार करतो तुमचं मायक्रो, आणि मॅक्रो मध्ये आपण काय करतो पूर्ण समाज किंवा तुमचा पूर्ण राष्ट्राचा विचार करतो. पुढचं हे झाला तुमचा एक महत्वाचा डिफरन्स. पुढचा अजून डिफरन्स महत्वाचा आहे ते म्हणजे तुमचे काय, तर सीमांत उपयोगिता. सीमांत उपयोगिता म्हणजे काय, आपण याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो मित्रांनो, तर मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी म्हणतो. ठीक आहे ना, मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी याचा विचार करतो. आता मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर मी तुम्हाला थोडेसे एक्झाम्पल देऊन सांगतो. मला सांगा, तुम्ही गावाकडे जात असाल, गावाकडे शेतामध्ये भरपूर लोक काम करतात, बरोबर. म्हणजे साधा 1 गुंठा शेत जरी असेल त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर लोक काम करताना दिसतात.
पण खरं सांगा एवढ्या सगळ्या लोकांची त्याच्यामध्ये गरज असते का? तर नाही. तिथं हार्डली 2-3 लोक जरी काम केले ना तरी सफिशियंट असतं, बरोबर? म्हणजे काय, एक सेकंद. तर आपण पाहत होतो की आपल्याला माहिती आहे की गावाकडे कसं असतं, कमी जमिनीवर खूप सारे लोक काम करत असतात, राईट? त्या लोकांची गरज नसते, राईट? याला काय म्हणायचं की तुमचं एक प्रकारचं डिसगाईज अनएम्प्लॉयमेंट, राईट? तुम्ही ते अनएम्प्लॉयमेंटचे टाईप पाहणार आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल डिसगाईज एम्प्लॉयमेंट काय असते. तर हे झालं तुमचं मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी कन्सेप्ट की म्हणजे विचार काय करायचा याच्यामध्ये बघा. मला सांगा, आता एक गुंठ्यामध्ये सपोज 2च लोक लागत असतील, त्याच्यामुळे लोक किती काम करतात? 5 लोक. म्हणजे हे एक्स्ट्रा जे 3 लोक आहेत हे काढल्यानंतर काय फरक पडणार आहे का? तर नाही पडणार आहे, राईट? म्हणजे याची मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी किती आहे, तर ही कन्सेप्ट याच्यामध्ये येतं, लक्षात घ्या. ठीक आहे, हे झालं तुमची सीमांत उपयोगिता. ठीक आहे, तर हे 3 लोक काढल्यांचा काहीच उपयोग नाही. तर हे झालं तुमचं सीमांत उपयुक्ता. तर याच्यामध्ये कसं असतं तुमचं मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये, तर आपण मार्जिनल प्रोडक्टिव्हिटीला कन्सिडर करत नाही. म्हणजे कसं की बाई एखादं काय करता, आता नॅशनल इन्कम कन्सिडर करा, एखादं आपण एक काम करूया, एखादं रस्ते वगैरे पकडूया, ठीक आहे ना? आता रस्ते मला सांगा, तुम्हाला रस्ते बांधायचे गव्हर्नमेंटला, हे सगळं आपण काय करतो मॅक्रो मध्ये घेत आहेत. कारण रस्ता आपण काय एका पर्टिक्युलर व्यक्तीसाठी बांधत नसतो, बरोबर? सरकार रस्ते बांधतो पब्लिकसाठी बांधतो. आता सरकार काय करतंय, आपल्यामध्ये एका ठिकाणी जर एका वर्षामध्ये 1,000 लोक त्या रस्त्याने प्रवास करत असतील आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 10 लोक ऍड झाले जाणारे, तर गव्हर्नमेंट म्हणणार आहे का आपल्याला याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा खर्च लागेल? तर नाही. म्हणजे काय, याच्यामध्ये काय झालं, आपण मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी जे आहे त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलेलं नाहीये. म्हणजे मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी याच्यामध्ये आपण स्थानच दिलेलं नाही, राईट? म्हणजे याच्यामध्ये 1,000 लोक गेले काय ना, अजून याच्यामध्ये 1,000 लोक गेले काय, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं, एक्स्ट्रा पैसे टाकले का? तर नाही टाकले. पण याच्यामध्ये बघा, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये फरक पडतो ऑब्व्हियसली. याच्यामध्ये विचारच आपण कसा केला, आपण एका व्यक्तीचा विचार केलाय. म्हणजे एका व्यक्तीला वस्तू घ्यायची, तो ऑब्व्हियसली त्याला पैसे द्यावे लागतील. 2 व्यक्तीला घ्यायचे असेल आपल्याला 2 व्यक्तींचे पैसे द्यावे लागतील. हे जर तुमचं मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण काय केलंय, तर आपण सीमांत उपयुक्ततेला अर्थात मार्जिनल प्रोडक्टिव्हिटीला आपण स्थान दिलेलं आहे. आलं लक्षात? तर हा याच्यामध्ये दोघांचा महत्वाचा डिफरन्स होता. ठीक आहे, याला थोडंसं मी काय करतो, एक्झाम्पल वगैरे याच्यामध्ये मी खोडून टाकतो. ठीक आहे, हे झालं तुमचं मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी. पुढचं लक्षात घ्या, पुढची गोष्ट म्हणजे तू याच्यामध्ये काय करतो, आपण कलेक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. म्हणजे काय, जे तुमच्या सामूहिक समस्या असतील, कारण का या पूर्णच एका समाजाच्या समस्या असतात, बरोबर? सामूहिक समस्या आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करतो, म्हणजे सोडवतो. पण इकडे काय करतो आपण मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये, आपण आपण सॉल्व्ह करतो ते तुमच्या वैयक्तिक समस्या. तुमचा काय वैयक्तिक प्रॉब्लेम असेल बाबा, राईट, तर आपण त्याच्यामध्ये सॉल्व्ह करतो. हे आहे तुमचा याच्यामधला महत्वाचा डिफरन्स. ठीक आहे, तुम्हाला डिफरन्स आला लक्षात? मॅक्रो आणि मायक्रो मधला आपण कंपॅरिझन तुम्हाला स्टडी केले. आपण याला नॉर्मली पण सांगू शकलो असतो, पण मला तुम्हाला कम्पेअर करून दाखवायचं होतं, त्याच्यामध्ये आपण डिफरन्स कशा प्रकारे स्टडी करू शकतो. ठीक आहे, तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा, हे जास्त महत्वाचं होतं. बाकीचं याच्यामध्ये अजून काय एक्स्ट्रा पार्ट आहे, तो आपण ज्यावेळेस मेन्स साठी वेगळा सेपरेट स्टडी करूया. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून मी डिटेलमध्ये सांगेल, कारण कसं याच्यामध्ये डिटेलमध्ये थिंकर विचारले जाऊ शकतात. तर आपण डिटेलमध्ये काय करूया, जे आपण मेन्सचा स्टडी करूया प्रिलिम नंतर, त्याच्यामध्ये आपण कव्हर करूया. सध्या हे तुम्हाला एक्झाम पुरतं एवढं सफिशियंट आहे. हा, जिथं काही थिंकर वगैरे येतील प्रिलिमच्या अँगलने, त्यामध्ये तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करेल. सध्या एवढं तुम्हाला सफिशियंट आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं मॅक्रो आणि मायक्रो मधला डिफरन्स आहे. कशाचे ब्रांचेस आहे, इकॉनॉमिकच्या आपण वेगवेगळे ब्रांचेस आपण याच्यामध्ये स्टडी केलेले आहे. तर मी काय करतो, याला थोडस अजून थोडंसं खाली एक नवीन पेज घेतो, म्हणजे कसं आपल्याला पुढचा पार्ट याच्यामध्ये स्टडी करता येईल. ठीक आहे, तर आपण आता काय करूया, थोडंसं इकॉनॉमिकच्या अँगलने स्टडी करूया. इकॉनॉमिक्स, सॉरी इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था. तर इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या बेसिक कन्सेप्ट. तर आपण अर्थव्यवस्थेचं थोडंसं बेसिक गोष्ट पाहूया. आता लक्षात घ्या, अर्थव्यवस्थेचं आपण काय करू शकतो, क्लासिफिकेशन करू शकतो, म्हणजे वर्गीकरण करू शकतो, राईट? आता त्याचे पण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. पहिला प्रकार करतो आपण तो म्हणजे तुमचा, तर जे काही तुमचे उत्पादनाचे घटक असतात तर त्यांची मालकी कोणाकडे आहे, म्हणजे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, सॉरी
इंग्लिशमध्ये म्हणतो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, म्हणजे तुमचे जे उत्पादनाचे घटक आहेत ते कोणाच्या मालकीचे आहेत त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, याचे वेगवेगळे फॅक्टर वेगवेगळे आपण टाईप करू शकतो. ते सांगण्यापूर्वी मला तुम्हाला आधी हे सांगावं लागेल की फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन नेमकं काय असतं बुवा. तुम्ही जर 11वीची एनसीईआरटी वाचला असेल मॅक्रो इकॉनॉमीची, त्याच्यामध्ये तुम्हाला हे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. जर वाचलं नसेल तर तो काळजी करू नका, तुम्हाला याच्यामध्ये मी थोडक्यामध्ये सांगून टाकतो. तर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय असतं लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे उत्पादनाचे घटक. तर तुम्हाला कुठल्या एखादा असा लक्षात घ्या, तुम्ही काय करतात, एखादी तुमची फॅक्टरी आहे, राईट, एखादी फॅक्टरी आहे, तर त्या फॅक्टरीसाठी तुम्हाला काय लागणार, ऑब्विसली एक लागणार तुमची जमीन, बरोबर का. तर जमिनीशी हवे तुम्ही फॅक्टरी बांधू शकत नाही, हे जर तुमची जमीन. दुसरी गोष्ट काय लागणार तुम्हाला, फॅक्टरी उभारायचं म्हणलं तर काहीतरी तुम्हाला बिल्डिंग बांधावं लागेल, मशीन आणावं लागतील, म्हणजे काय लागणार तुम्हाला लागेल ते भांडवल, बरोबर का. आता भांडवल पण 2 प्रकारचं असतं, एक असं तुमचं फिक्स्ड कॅपिटल, दुसरं असतं तुमचं रनिंग कॅपिटल. म्हणजे काय, फिक्स कॅपिटल म्हणजे काय, जे काय तुमची बिल्डिंग असेल, तुमचे मशीन असतील, आपण एकदाच खर्च करतो ना का, पुन्हा पुन्हा नवीन बिल्डिंग मागतो दररोज, नाही, बरोबर. हे तुमचं फिक्स कॅपिटल आहे. आणि रनिंग कॅपिटल म्हणजे काय, तुमचं डेली जो तुमचा चालवणारा लागणारा जो काही मेंटेनन्स असेल, रॉ मटेरियल असेल, हे तर तुमचं रनिंग कॅपिटलमध्ये, बरोबर. हे झालं तुमचे कॅपिटलची काय भांडवलाची टाईप, राईट. पुढचा मित्रांनो लक्षात घ्या, पुढचा फॅक्टर येतो तुमचा, तर तुमचा येतो श्रम. आता मला सांगा, मशीन वगैरे या गोष्टी ठीक आहे, आता ऑटोमेशन थोडंफार झालंय, पण याचा अर्थ असा आहे का मनुष्याची गरजच नाही पडणार. तो ऑफिसली जे तुमचं लेबर वगैरे लागतं ना, त्याची गरज लागणारच आहे, पहिल्यापासून लागत होते, पूर्वीच्या काही तर लागायचीच ऑफिसली, पण आता पण लागतेच आहे, बरोबर. भले त्याच्यामध्ये AI आलंय किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स आलंय, पण अजूनही मनुष्याची गरज लागणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, श्रम म्हणतो, राईट. आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा फॅक्टर, ते म्हणजे तुमची काय तर उद्योजकता. म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, तर आंत्रप्रेनरशिप म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो, आंत्रप्रेनरशिप, राईट. तर या सगळ्या आपण फॅक्टर कशामध्ये घेतो आपण, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. कुठले कुठले, जमीन, भांडवल, श्रम आणि उद्योजकता. आता मी काय करतो, तुम्हाला याची सायकल काढून दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल की फॅक्टर ऑफ प्रोडक्शन कसं काम करतं. आता बघा, आता लक्षात घ्या, इथे ना एक प्रकारचं फॅक्टरी आहे, ठीक आहे. त्या फॅक्टरीने काहीतरी माल प्रोड्यूस केला, आणि इथं लक्षात घ्या, इथं त्याचे मजूर आहेत, ठीक आहे. तर इथे जमीन होती, त्याच्यावर आपण बिल्डिंग मध्ये त्याच्यावर मशीन राहिली, त्याने काहीतरी प्रोड्यूस केलं. आता प्रोड्यूस केलेला माल असं लक्षात घ्या, तर ह्या काय केलं, ह्या मजुरांनी विकत घेतला, ठीक आहे. मजुरांनी विकत घेतला, पण त्यापूर्वी लक्षात घ्या, हे मजुरांनी काय दिलेली आहे, ह्या मजूर, इथं लक्षात घ्या, ते मजूर. आणि ते तुमचं कंपनी किंवा तुमचं काय प्रोडक्शन वगैरे जे युनिट होते ते लक्षात घ्या, प्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये. तर मजुरांनी काय केलंय, ह्या कंपनीला केली सेवा दिलेली आहे, बरोबर. ह्या कंपनीला काय दिलेली, सेवा दिलेली आहे एक प्रकारची. मजुरांनी काय केलंय, श्रम केलं ना, श्रम दिलंय, त्यांना सेवा दिलेली आहे, प्रकारचं लेबर सर्व्हिस दिली. त्या पद्धत कंपनीना काय देणार मित्रांनो, त्यांना देणार, लक्षात घ्या, पगार देणार, बरोबर. म्हणजे मजुरी देणार, मजुरी वगैरे देणार, राईट. हे झालं तुमचं पगार किंवा मजुरी, राईट. हे झालं तुमचं पगार किंवा मजुरी. आता होतं काय, तुला माहिती की मजूर काय करतात, ज्या कंपनीने तयार केलेल्या वस्तू आहेत, ठीक आहे ना, कुठली कंपनी असेल तर त्यांनी तयार केलेल्या वस्तू विकत घेते म्हणजे काय फुकट घेते का, नाही. तर यांनी काय केलं, यांना वस्तू विकल्या, तर वस्तू विकल्या तर फुकट घेतल्या का, नाही. तर यांना काय केला, यांनी यांना त्याची काय दिली, प्राइस दिली. तर काय त्याची प्राइस असेल MRPच्या स्वरूपामध्ये, त्यांची प्राइस देऊन टाकली, बरोबर, प्राइस दिली. म्हणजे बघा, याच्यामध्ये कोणाला असा काही तोटा वगैरे झालाय का, तर हे याच्यामध्ये काही गोष्टी अजून केल्यात, बरं. याच्यामध्ये काय केलेल्या आहेत, काही गोष्टी अजून केले गेलेल्या आहेत, अजम्पशन आहे की बाकीच्या गोष्टी सगळ्या कॉन्सेंट आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं आपण असं अजून गेलेलं आहे. तर अशा प्रकारे हे तुमचे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन काम करत असतात. आता बाकी गोष्टी आपण विचार करूया. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण याच्यामध्ये काय करतो, तुमचं उद्योजकता पण होते. म्हणजे जो काय तुमचा मालक असेल कंपनीचा, तो काय करतोय, त्याच्यामध्ये डोकं लावतो म्हणजे काय करतो, तो त्याचं उद्योजकतेचं स्किल दाखवते, राईट. तर त्याला काय मिळणार, जो कंपनीचा सेल करून झालेला काय शेवटी राहिलेला प्रॉफिट आहे, म्हणजे नफा आहे, तो त्याला मिळाला, बरोबर. उद्योजकता त्यांनी दाखवली, त्याचा एंटरप्रेन्योरशिप दाखवली, त्याला शेवटी काय मिळाला, त्याला प्रॉफिट मिळाला, राईट. त्याच्यानंतर जमीन ज्यांनी दिली, जमीन, बरोबर, जे कोणी जमीन दिली त्यांना काय भेटणार, त्याच्यावर त्याचं भाडे भेटणार, रेंट भेटणार त्या जमिनीचं, राईट. म्हणजे प्रत्येकाला याच्यामध्ये काही ना काही मोबदला भेटल्या बघा. म्हणजे जमीन दिली त्याच्याबद्दल त्याला भाडे भेटलं, उद्योजकता दिली त्याच्याबद्दल त्याला प्रॉफिट भेटला, मजुरांनी श्रम दिले त्याच्याबद्दल त्यांना पगार भेटला, मजुरी भेटली, राईट. तर जे काय प्रत्येक गोष्टी आहे, आणि जे काय रेंट आहे, सॉरी, जे काय तुमचं भांडवल आहे, त्या भांडवलावरतून तुम्हाला काहीतरी रिटर्न येतं, बरोबर. क्या आपण रेंट पण देऊ शकतो भांडवलावर, राईट. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही ना काही रिटर्न भेटलेला आहे. ते हे झाले तुमचे वेगवेगळे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. तर आपण काय करूया, आता मी तुम्हाला पुन्हा वर घेऊन येतो, मग तुम्हाला लक्षात येईल की आपण नेमकं स्टडी काय करत होतो, राईट. तर स्टडी काय करत होतो आपण
आपण पाहत होतो आपण अर्थव्यवस्था, आणि अर्थव्यवस्थेचे आपण काय पाहत होतो आपण वेगवेगळे टाइप्स. तर पहिले टाइप येतो तुमचा कशानुसार, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन अर्थात उत्पादन घटकांच्या मालकीनुसार. तर याच्यानुसार आपण 3 प्रकारे क्लासिफिकेशन करू शकतो. कशाचं, तर अर्थव्यवस्थेचं. पहिला टाइप असतो तुमचा, लक्षात घ्या मित्रांनो, तो असतो तुमचा भांडवलशाही अर्थव्यवस्था. कशा असते तुमची भांडवलशाही अर्थव्यवस्था, म्हणजे काय, तर कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. कशा असते, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, राईट. तर याच्यामध्ये होतं काय, तर जे काही तुमची अर्थव्यवस्था असते त्याच्यामध्ये जे काही तुमचे महत्वाच्या कंपन्या वगैरे असतात, मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, किंवा सगळ्यात आपण पकडूया ते कोणाच्या मालकीच्या असतात, तर त्या सरकारी नव्हे तर खाजगी लोकांच्या मालकीच्या असतात. कोणाच्या, खाजगी लोकांच्या मालकीच्या असतात. आणि शक्यतो कुठं सापडतं तुम्हाला, जे काही डेव्हलप कंट्री आहेत, ऍडव्हान्स कंट्री आहेत, इंडस्ट्रियलाइज कंट्री आहेत, म्हणजे तुम्हाला अमेरिका म्हणा किंवा अजून युरोप मधल्या बऱ्याचशा कंट्री आहेत, याच्यामध्ये तुम्हाला माहिती भांडवलाची अर्थव्यवस्था आहे, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे. त्यामध्ये काय होतं, ज्या कंपन्या आहेत मोस्टली त्या ठिकाणी खाजगी लोकांच्या ताब्यात आहेत, खाजगी लोक त्या कंपन्या चालवतात, सरकारीचा त्याच्यामध्ये रोल खूप नगण्य आहे, राईट. ही झाली तुमची भांडवलशाही अर्थव्यवस्था. याच्यामध्ये सरकार कुठं इंटरफेअर करतं, कुठं हस्तक्षेप करतं, ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी, म्हणजे खूपच इमर्जन्सी केस आली त्या ठिकाणी इंटरफेअर करतं. बाकी ठिकाणी ते काय करतं, शक्यतो इंटरफेअर करत नाही. त्यांचा रोल असतो फक्त फॅसिलिटेटर, फॅसिलिटेटर म्हणू शक्यतो काम करतो, राईट. त्याच्यानंतर पुढचं बघा, भांडवलशाही दुसरं असतं तुमचं, ते म्हणजे तुमची समाजवादी. समाजवादी म्हणजे काय, तर या ठिकाणी काय होतं, सरकारचा पूर्णपणे याच्यामध्ये काय असतं, कंट्रोल असतं. लक्षात घ्या, सरकार काय करतं, कंपन्यांवर नियंत्रण घालवतं. सरकार ठरवतं कुठल्या, म्हणजे बऱ्याचशा कंपन्यांवर काय असतं, सरकारचा ताबा असतो. सरकार काय करतं, त्याच्यामध्ये बिझनेस करायचं काम करतं, काय प्रोडक्शन करायचं. तुम्हाला माहिती असेल पूर्वीच्या काळी, म्हणजे ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, तर आपल्याला माहिती आपण पंचवार्षिक योजना राबवल्या, जे काही मोठमोठ्या कंपन्या आपण उभारल्या त्या सरकारच्या ताब्यात होत्या, बरोबर. तुम्ही आपण ज्या आपण इंडस्ट्री वगैरे स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईलच, आपण समाजवादी अर्थव्यवस्थेचा अवलंब केलेला होता स्टार्टिंगला, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं, सरकारच्या ताब्यात जवळपास सगळ्याच कंपन्या होत्या. याचा अर्थ असं नाही की छोट्या छोट्या म्हणजे बाकी कंपन्यांना आपण वाव नाही दिला, आपण खाजगींना पण वाव दिला, पण कमी प्रमाणात दिला. तरी ती झाली तुमची समाजवादी अर्थव्यवस्था, म्हणजे सरकारचा याच्यामध्ये कंट्रोल असतो. ती झाली तुमची समाजवादी अर्थव्यवस्था. आता तुम्हाला मी खूपच थोडंसं सिंपल भाषेत सांगत आहे, याच्यामध्ये टेक्निकल भाषेत स्टडी केला ते खूपच टेक्निकल होऊन जाईल, आपल्याला कसं आहे ना समजून घ्यायचं कन्सेप्ट. पुढचं असं तुमची मिश्र अर्थव्यवस्था. आता मिश्र म्हणजे नावातच आलं, म्हणजे काय, तर याच्यामध्ये दोन्ही कामं करतात. म्हणजे काय, तर जे वर सांगितलं ना 1 आणि 2, याच्यामध्ये दोन्ही काय करतात, बॅलन्सच्या अँगलने काम करतात, राईट. म्हणजे सरकारच्या मध्ये पण सरकारच्या अँगलने पण काही काम चालते, खाजगीच्या अँगलने पण काही काम चालते. सरकारी ताब्यात पण काही कंपन्या आहेत, खाजगी ताब्यात पण काही कंपन्या आहेत, राईट. म्हणजे याच्यामध्ये थोडासा बॅलन्स तुम्हाला दिसतो. आता जर भारताच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपली अर्थव्यवस्था स्टार्टिंगला कशी होती आपल्याला माहितीये, समाजवादी होते, बरं का, बऱ्यापैकी समाजवादी होती. नंतर काय झालं, आपण याला थोडंसं लिबरलाइज करत गेलो. म्हणजे काय, आपण थोडं थोडं काय केलं, खाजगी कंपन्यांना थोडंसं आपण सवलती देत गेलो. आणि आपल्याला माहिती 1991 ला काय झालं, 1991 एलपीजी रिफॉर्म झाले, आणि त्यापासून आपण काय केलं, बऱ्यापैकी सरकारचा कंट्रोल याच्यामधनं काढून घेतलेला आहे. आणि ज्या प्रकारे बीजेपी गव्हर्नमेंट काम करते त्यानुसार तुम्हाला माहित असेल त्यांचा बराचसा रोग कशावर आहे, तर लिबरलायझेशन आहे, प्रायव्हेटायझेशनवर आहे. ते पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी काय आलेलं आहे, प्रायव्हेटायझेशन आलेलं आहे, खाजगीकरण आलेलं आहे. हे तुम्हाला आता सांगायला तुम्ही काही म्हणजे खूपच बच्चे आहात असं नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती, तुम्ही न्यूजपेपर वाचता, तुम्ही डिबेट ऐकता, सगळ्या गोष्टी मला ऑलरेडी माहिती आहेत. त्यामुळे मी याच्यावर आता पॉलिटिकल अँगलने बोलत नाहीये, तर तुम्हाला मी नॉर्मल सांगत आहे की आपलं प्रायव्हेटायझेशन वाढलेलं आहे. एलपीजी रिफॉर्म नंतर ते वाढलेलं होतं, पण सध्या बीजेपी गव्हर्नमेंट आल्यापासून तो खूप प्रमाणात वाढलेला आहे. कारण बीजेपी कशा प्रकारची पार्टी, लक्षात घ्या, रायटिंग प्रकारची पार्टी आहे. तुम्ही जर पॉलिटिकल सायन्स शिकला असाल तुला माहित असेल की रायटिंग काय करते, तर त्यांचा उद्देश असतो की सरकारचं काम काय, सरकारचं काय फक्त सरकार चालवणं, बिझनेस चालवणे सरकारचं काम नाहीये. ते काय करतात मग, ज्या काही वेगवेगळ्या कंपन्या असतात सरकारी कंपन्या त्याच्यामधून सरकारचा वाटा काढून घेतात आणि ते काय करतात, प्रायव्हेटला तर विकून टाकतात. तुम्हाला मी खूपच सिंपल भाषेमध्ये सांगितलंय. ज्यावेळेस आपण इंडस्ट्री वगैरे स्टडी करूया, एलपीजी रिफॉर्म वगैरे स्टडी करूया, त्याच्यावर तुम्हाला मी खूप डिटेलमध्ये शिकवणार आहे, ठीक आहे. हे झालं तुमचं वेगवेगळ्या प्रकारचं अर्थव्यवस्था, आपण त्याचं क्लासिफिकेशन पाहत होतो. पहिल्या टाईप मी तुम्हाला सांगितलंय उत्पादन घटकांच्या मालकीनुसार, अर्थात फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या मालकीनुसार, ठीक आहे. तर याच्यामध्ये हे झालं पहिलं एक क्लासिफिकेशन. दुसरं आपला क्लासिफिकेशन आपण करू शकतो मित्रांनो, लक्षात घ्या, त्या तुमचं कशानुसार, जे काय आपण कंट्रीची डेव्हलपमेंटची स्टेज आहे, म्हणजे विकासाची जी तुमची अवस्था आपण म्हणतो देशाची विकास अवस्था, त्यानुसार आपण काय करू शकतो, त्याची आपण वेगवेगळे आपण क्लासिफिकेशन करू शकतो इकॉनॉमीचं. तर पहिलं असं तुम्हाला माहिती आहे विकसित म्हणजे काय, डेव्हलप इकॉनॉमी, राईट, विकसित अर्थव्यवस्था. दुसरी असते तुमची कुठली, ते असते तुमची
विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर तुमची डेव्हलपिंग इकॉनॉमी. आणि तिसरी असते तुमची कुठली, तर अविकसित. राईट, अविकसित किंवा अत्यल्प विकसित त्याला म्हणतो आपण काय, तर अंडर डेव्हलप किंवा लीस्ट डेव्हलप कंट्रीज. बरोबर. तर अशा 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था तुम्हाला दिसतात. आता विकसित म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती या गोष्टी की अमेरिका म्हणा, युरोप मधल्या कंट्री कशा डेव्हलप झालेल्या आहेत. इंडस्ट्रियलायझेशन त्यांच्यामध्ये ऑलरेडी खूप स्टार्टिंगला आलं होतं, त्यामुळे त्यांनी त्यांची काय केली, भरभराट करून घेतली आहे. त्यांच्यामध्ये आता इंडस्ट्री या गोष्टी खूप स्ट्रॉंग झालेल्या आहेत. दुसरं असं तुमचं विकसनशील देश, याच्यामध्ये कसं असतं, यांची जी अर्थव्यवस्था कशी असते, ट्रॅडिशनल पासून मॉडर्न कडे झुकलेली असते. म्हणजे काय, पहिल्यांदा याच्यामध्ये शेती हा त्याच्यामध्ये मुख्य अर्थव्यवस्थेचा कणा असतो. त्याच्यानंतर ते काय करतात, हळूहळू त्यांच्यामध्ये अर्थव्यवस्था काय होते, इंडस्ट्रीकडे शिफ्ट होते, म्हणजे उद्योगाकडे शिफ्ट होते. राईट, म्हणजे ट्रान्झिशन फेज मध्ये असते, त्याला म्हणतो आपण विकसनशील अर्थव्यवस्था. आणि असं याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं झालं तर चायना आहे, भारत आहे. आता आपण भारतामध्ये काय झालंय, इंडस्ट्रियलायझेशन म्हणावं तेवढं स्ट्रॉंग झालं नाही. चायनामध्ये जेवढं झालं तेवढं भारतामध्ये झालं नाही. भारतामध्ये सर्व्हिसेस हा प्रकार जास्त प्रकारे स्ट्रॉंग आपण डेव्हलप केला. बरोबर. सर्व्हिसेस म्हणजे काय, सेवा उद्योग. राईट. सगळ्यात शेवटी असं तुमचं अविकसित अर्थव्यवस्था. यांच्यामध्ये काय असतं लक्षात घ्या मित्रांनो, इंडस्ट्री वगैरे डेव्हलप झालेल्या नसतात. याच्यामध्ये जी पारंपरिक असते ना, म्हणजे शेती वगैरे, याच गोष्टी काय असतात, बऱ्यापैकी चालू असतात. म्हणजे ट्रॅडिशनल सिस्टीम म्हणतो आपण, त्याच्यामध्ये कंटिन्यू झालेले असते. यांना जो वाढायचा स्कोप असतो तोच त्यांना भेटलेला नसतो, आणि त्या अर्थव्यवस्था कशा राहतात, अविकसित राहून जातात. तर हे झाले कशाचे टाईप्स, अर्थव्यवस्थेचे टाईप्स. मी तुम्हाला 2 प्रकारे सांगितले. एक असं तुमचं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, दुसरं असं तुमचं विकासाच्या अर्थव्यवस्थेनुसार. राईट. तर आपण बेसिक बऱ्यापैकी याच्यामध्ये स्टडी करून झालेला आहे. म्हणजे आपण तुम्हाला मी इकॉनॉमिक्स सांगितलं, इकॉनॉमिक्सचे मिनिंग सांगितले, त्याचे टर्म कुठून आले ते सांगितलं, त्याचे 2 ब्रांचेस सांगितले, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. त्याच्यानंतर तुम्हाला मी इकॉनॉमीचे वेगवेगळे क्लासिफिकेशन सांगितलं की इकॉनॉमी म्हणजे काय, इकॉनॉमीचे 2 टाईप करू शकतो आपण, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन नुसार आणि दुसरं काय, विकासाच्या अर्थव्यवस्थेनुसार. ठीक आहे. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन नुसार आपण तुम्हाला मी सांगितलं की 3 टाईप, खाजगी, समाजवादी आणि मिश्र. विकासाच्या अर्थव्यवस्थेनुसार मी तुम्हाला 3 टाईप सांगितले, विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था आणि तिसरी आहे तुमची अविकसित अर्थव्यवस्था. बरोबर. तर हे झाले तुमचे काही बेसिक्स. तर आता थोडस एक अजून याच्यामध्ये एक महत्वाची फॅक्ट सांगतो. तर आपल्याला काय करायचं, मायक्रो इकॉनॉमिक्स आपण ऑलरेडी स्टडी केलंय. बरोबर. तर पुढे याच्यामध्ये जो टॉपिक येणार आहे मित्रांनो, तो येणार आहे तुमचा कुठला, नॅशनल इन्कम. म्हणजे आपल्याला एक्झामच्या, आता तुम्हाला सगळे बेसिक या गोष्टी सांगितल्या, एक्झाम मध्ये विचारल्या जातील नाही जातील, ठीक आहे, हे आपल्याला सांगू नाही शकत, कारण काही बेसिक गोष्टी आहेत तुम्हाला माहित पाहिजे, म्हणून तुम्हाला मी गोष्टी काय केल्यात आधीच क्लिअर करून टाकला, जेणेकरून पुन्हा याच्यामध्ये लेक्चरमध्ये पुन्हा याचा उल्लेख आला तर तुम्हाला मी पुन्हा त्या गोष्टी सांगत बसणार नाहीये. तुम्हाला फक्त सांगणार की पहिलं बेसिक जे लेक्चर आपलं झालं होतं ते पुन्हा जाऊन तुम्ही ऐका किंवा पाहून जा. राईट. तुम्हाला याच्यामध्ये नोट्स बनवू शकतो तुम्ही, तुम्हाला बऱ्यापैकी ज्या महत्वाच्या कन्सेप्ट तुम्ही ऑलरेडी मी काय केलंय, हा आपल्या डिजिटल बोर्डवर याच्यामध्ये लिहिलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल तुम्ही शॉर्टमध्ये याच्या नोट्स काढू शकता लेक्चर चालू असताना. जास्त नोट्स होणार नाही मित्रांनो, फक्त हार्डली 1 पेज नोट्स होऊन जातील एवढ्या लेक्चरच्या, तेवढं तुम्ही करून घेऊ शकता. ठीक आहे. तर आपण काय करूया, याचे छोटे छोटे आपण चॅप्टर केलेले आहेत, आपण काय करूया पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. ते म्हणजे तुमचं नॅशनल इन्कम आणि बाकीच्या काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करूया. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.